एक महिला बिबट्यावर भारी पडली। एक महिला जेव्हा घरात एकटी असताना अचानक तिच्या घरात बिबट्या शिरला। तो तिच्यावर हल्ला करणारच, पण तेवढ्यात तिने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून या महिलेचं कौतुक होत आहे। पुणे जिल्ह्यात घडलेली ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली। एक साधी महिला, एक शेतकऱ्याची पत्नी होती, घरात एकटीच होती। त्यावेळेस तिच्या घरात अचानक एक बिबट्या शिरला, जो तिच्यावर हल्ला करणारच, पण ती घाबरली नाही। तिने असं डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्याचा कार्यक्रम झाला। तिने अशी चमत्कारिक गोष्ट केली की ज्यामुळे वन विभागाने या महिलेचं कौतुक केलं। महिलेला पुरस्कार मिळाला। महिलेला 25 लाख रुपये बक्षीस द्या अशी मागणी होत आहे। एक शेतकरी सर्वसाधारण कुटुंबातली महिला, जिने असं डोकं चालवलं की संपूर्ण महिला वर्गातून तिचं कौतुक झालंय। एक महिला जी मोठ्या बिबट्यावर कशी भारी पडली। बिबट्या असा प्राणी असतो की जो मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतो, जो 10 व्यक्तींना ऐकत नाही। ज्याला पकडायचं असेल तर बेशुद्ध करून पकडावं लागतं, पण त्याला एका शेतकरी महिलेनं गार केलं आहे। ही महिला, हिने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्या देखील गार झाला, ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होत आहे। या महिलेची आणि त्या बिबट्याची झुंज शेजारच्यांनी पाहिली। त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी धक्कादायक सत्य सांगितलं। त्या महिलेच्या मुलाखतीत तिने उघड केल्या अशा काही धक्कादायक गोष्टी की ज्यामुळे संपूर्ण देशातून एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झाले। वन विभाग याच्यावर काय म्हणाला, पोलीस काय म्हणाले, या महिलेने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे बिबट्या देखील तिच्या समोर हतबल झाला। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक अविश्वसनीय घटना घडली। एक शेतकरी महिला जी घरात बसलेली होती, तिने अक्षरशः बिबट्यावर विजय मिळवला। तिने असं डोकं चालवलं की ज्यामुळे तिचा तर जीव वाचला, पण तिच्या प्रचंड अवधानामुळे गावातील हजारो लोकांचा जीव वाचलाय। एक साधारण महिला, जिचं नाव प्रणाली, जी पुणे जिल्ह्यात एका छोट्याशा गावात राहत होती। मुळात गरीब स्वभावाची प्रणाली होती। तिचे पती संजय हे बाहेर कामाला जायचे, सासू सासरे तिच्या घरी नसायचे। तीही मोलमजुरी करून राहायची। तिच्या गावात नेहमी बिबट्याचा वावर असायचा। बिबटे तिच्या गावात नेहमीच यायचे। गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्या गावात बिबट्यांचा वावर वाढला होता, पण ती घाबरली नाही। तिच्या घरात जेव्हा बिबट्या आला तेव्हा तिने असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होणार होतं। ही घटना घडण्याआधी 2 महिन्यापूर्वी त्या गावात तशीच एक घटना घडली होती, ज्यामुळे या महिलेला ही टेक्निक, ही आयडिया सुचली होती। तिने बिबट्याला गार केलं, कारण की 2 महिन्यापूर्वी तिने घडलेल्या घटनेतून धडा घेतला होता। त्याची कल्पना, त्याची आयडिया तिला 2 महिन्यापूर्वीच एका घटनेतून आली होती। 2 महिन्यापूर्वी या महिलेसोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे ह्या बिबट्याला ती महिला गार करू शकली। महिला गरीब होती, जास्त शाळा शिकलेली नव्हती, पण ती अतिशय हुशार होती। त्या गावात नेहमी बिबटे फिरायचे। लोक शेतात कामाला जाण्यासाठी घाबरायचे। लोक एखादं काम सोडून निघून घरी यायचे। अंधार पडण्याच्या आत लोक कायम त्या गावामध्ये घरी निघून यायचे। 2 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली होती ज्यामुळे या महिलेला ही आयडिया सुचली। गावात कुत्रे होते, पण कुत्रे देखील गायब होते। गेल्या 6 महिन्यापूर्वी संपूर्ण गावात दहशत पसरली होती। 2 महिन्यापूर्वी इतकी प्रचंड परिस्थिती झाली होती। या महिलेसोबत एक अशी घटना घडली जेव्हा तिचे पती संजय तालुक्यात कामाला जायचे, सायकलवरून रात्री परत येत असायचे। सायकलवरून 2 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत येताना घटना घडली आणि ज्यामुळे महिलेने ही कौतुकास्पद कामगिरी केली होती। सायकलवरून तिचे पती जवळपास 2 महिन्यापूर्वी हायवेवरून निघाले होते। तालुक्याच्या ठिकाणाहून त्यांना यायला उशीर झालेला। त्यांना माहित होतं 6 महिन्यापासून परिसरात बिबट्यांची दहशत आहे। ते जिथून जायचे, जिथून गावात एंट्री करायचे, तिथे एक मोठं शेत होतं। त्या शेतात ऊस लावलेला। या ऊसामध्ये त्या शेतकऱ्यांनी बिबट्याची पिल्लं बघितली होती, बिबट्यांच्या माद्या पाहिल्या होत्या, बिबट्यांचं मोठं कुटुंब पाहिलं होतं। साधारणपणे 25 ते 30 बिबट्यांचे कुटुंब तिथे असावं असा अंदाज तिथे वर्तवला होता। आणि याच ऊसाच्या शेतापासून हे महिलेचं घर अतिशय जवळ होतं। 2 महिन्यापूर्वी तिचे पती संजय यांना उशीर झाल्यामुळे सायकलवरून ते त्या ठिकाणी येत होते। ते आले, त्या ऊसाच्या शेताजवळ आले। त्यांना प्रचंड भीती वाटत होती। त्यांना पत्नीचा फोन आला। ते म्हणाले, मी ऊसाच्या शेताजवळ आहे। आता हे ऐकल्यानंतर त्या महिलेला खूप भीती वाटली। महिलेला वाटले जर आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केला तर आपलं काय होईल। पण त्यांच्या पत्नीला माहिती नव्हतं, त्या महिलेला माहिती नव्हतं की 2 महिन्यानंतर तिच्या पतीजवळ सोबत जी घटना घडणार आहे तीच तिच्यासोबत घडणार होती। आता त्यावेळेस तिला प्रचंड भीती वाटली। आता तिचे पती तिथून निघाले होते, जोरजोरात सायकल चालवत होते। सायकल चालवता चालवता त्यांची सायकलची चेन पडली। ती चेन पडल्यामुळे आता कितीही पॅन्डल मारलं तरी सायकल पुढे जात नव्हती। अखेर संजय सायकलवरून उतरला, हातात सायकल धरून चालू लागला, कारण की चेन टाकण्यासाठी लाईट नव्हती आणि त्यांना भीती तर प्रचंड वाटू लागत होती, कारण की सायकल जर चालली असती तर त्यांना वेगाने निघून जाता आले असते। पण तेवढ्यात शेताच्या समोरून जात असताना शेतात ते हातात सायकल धरून चालत होते। त्यांचा फोनही डिस्चार्ज झाला होता। इकडे पत्नी घाबरत होती। पत्नीला माहित नव्हतं, महिलेला माहित नव्हतं की 2 महिन्यानंतर याच घटनेचा आधार धरून ती बिबट्याला धडा शिकवणार होती।
ज्यावेळेस संजय ऊसाच्या शेतीपासून जात होते, 2 महिन्यापूर्वीची घटना आहे, त्यावेळेस जवळपास त्यांचा जीव गेलाच असता असा प्रसंग घडणार होता. या घटनेतून ती महिला शिकणार होती. पहा, ऊसाच्या शेताजवळून ते चाललेले, चालत असताना त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. ते थोडेसे पुढे गेले, परत जोरात गुरगुरण्याचा आवाज आला. त्यानंतर एखादं प्रचंड मोठं जनावर पळत येण्यासारखा आवाज आला. पाहतो तर काय, एक मोठा बिबट्या. त्यांनी जवळपास त्यांच्या अंगावर उडी मारलीच होती, पण त्यांनी सायकल तिथेच टाकून जोरात पळाले. पळता पळता तो बिबट्या देखील त्यांच्या पाठीमागे पळत होता. 1 किलोमीटर त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. गावात येताच त्यांनी एक पडकं घर पाहिलं आणि त्या घरामध्ये अक्षरशः दार उडीच मारली. दार लावलं. तो बिबट्या त्या दाराच्या बाहेर उभा होता. अगदी सकाळपर्यंत तो बिबट्या तिथेच उभा होता. सकाळ झाली, इकडे पत्नीला चिंता वाटू लागली. ही घटना होती 2 महिन्यापूर्वीची. त्यांच्या पतीचा जीवनमानाचा प्रश्न. पत्नीला रात्रभर झोप लागली नाही, पण तिला माहिती नव्हतं की हाच प्रसंग तिच्यासोबत 2 महिन्याने होणार होता आणि ती असं काहीतरी करणार होती की संपूर्ण गावाला, संपूर्ण देशाला तिचं कौतुक होणार होतं. तिचे पती तिथेच बसून राहिले. सकाळी बिबट्या निघून गेला आणि मग ते घरी आले. बायकोला सगळं सांगितलं काय झालं. बायकोला खूप भीती वाटली. बायको म्हणाली, तुम्ही काम सोडून द्या, घरी शेती करू, उदरनिर्वाह करू. पण त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की उशीर झाला तर तालुक्याला झोपायचं, कामाच्या ठिकाणी झोपायचं, इथे परत यायचं नाही. आता हा प्रसंग घडला होता 2 महिन्यापूर्वी, पण आता तो अखेर दिवस उजाडणार होता ज्यावेळेस त्या महिलेच्या सोबत अगदी तसंच घडणार होतं. पतीबरोबर झाल्याचा बिबट्याचा सामना ती अजून विसरली नव्हती. 2 महिने या घटनेला होऊन गेले होते आणि अखेर तो दिवस उजाडला. रात्री आता ती महिला दररोज रात्री व्यवस्थित दरवाजे बंद करायची, कुठलाही दरवाजे खिडकी उघडी ठेवायचे नाही. 2 महिन्याचा कालखंड गेला होता. तो दिवस उजाडला. त्या दिवशी आता तिच्यासोबत ते घडणार होतं. आदल्या दिवशी संजय नेहमीप्रमाणे लेट झाला, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच त्याने कामाच्या ठिकाणी झोपण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ती महिला एकटी होती. आता रात्रभर तिला व्यवस्थित झोप लागली. सकाळी लवकर उठली. आता तो दिवस उजाडला. सकाळी ती लवकर उठली, चुलीवर पाणी तापायला लावलं. पाणी तापल्यानंतर आंघोळ केली, पण तिला माहिती नव्हतं की येणाऱ्या 2 तासात तिच्यासोबत एक भयंकर घटना होणार होती आणि ज्याची नोंद संपूर्ण इतिहासामध्ये होणार होती. संपूर्ण देशातून कौतुक होणार होतं. सकाळी लवकर उठली, तिने आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर तिने चहा घेतला. चहा घेतल्यानंतर जेवणाची तयारी सुरू केली. जेवणासाठी आज ती स्पेशल काहीतरी बनवणार होती, कारण की तिचे पती संजय आज दुपारी लवकर घरी येणार होते. नोकरीच्या ठिकाणी त्यांनी ओव्हर टाइम केला होता, त्यामुळे त्यांना दुपारी सुट्टी मिळणार होती. तिने चांगल्या चपात्या केल्या, भाजी केली. तिने पतीला फोन लावला. पती म्हणाले 1-1.5 तास लागेल, म्हणून ती म्हणाली चला आता कपडे धुवून घेऊयात. म्हणून तिने कपडे धुवायला सुरुवात केली. कपडे वाळवण्यासाठी ती गच्चीवर गेली. त्याच तिथे स्वयंपाक झालेला होता. कपडे वाळत घालत असताना तिच्या मनात अतिशय आनंद होता. तिने एका बास्केटमध्ये कपडे आणले होते आणि ती कपडे टाकायला वरती गेली. त्यावेळेस तिला तिच्या घरामध्ये गुरगुरण्याचा आवाज आला. तिला वाटलं कुत्रा असेल, तो कुत्रा घरामध्ये येऊन बसला असेल. पण ती जिन्याने खाली आली. खाली आल्यानंतर बकेट ठेवली. त्यावेळेस तिला पुन्हा एकदा गुरगुरण्याचा आवाज आला. 2दा गुरगुरण्याचा आवाज आला. तिच्या छातीत धस्स झालं. तिला धडकी भरू लागली. तिने पाहिलं गेटचा जो दरवाजा होता, मेन गेटचा, तो ओपन राहिला होता. तिला वाटलं कुणीच येणार नाही, पण तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. तिचा दरवाजा उघडा होता. तिच्या घरात ती गेली. घाबरत पाहिलं तर तिच्या घरामध्ये एक बेड होता, एक पलंग होता. त्या पलंगाखालून गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्यावेळेस तिला वाटलं कुत्रा असेल, पण जेव्हा तिने वाकून त्या पलंगाखाली पाहिलं तर ही तिची सगळ्यात मोठी चूक होती. तिने ज्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस एक मोठा बिबट्या तिच्या पलंगाखाली बसलेला होता. तो बिबट्या पलंगाखाली बसलेला. बिबट्याची तिची नजर आता झाली होती. तिला आता धडकी भरली होती. तिला समजलं होतं आपलं काही खरं नाही, हा बिबट्या आपल्याला मारून टाकेल. बिबट्यालाही लक्षात आलं होतं. बिबट्याही घाबरला होता. त्याला वाटलं होतं एक मनुष्य जवळ आला, त्याच्यापासून आपल्याला भीती आहे. तो बिबट्या आता अगदी विजेच्या वेगानं पलंगाच्या बाहेर निघाला. महिलेच्या लक्षात आला आता उशीर करण्यात अर्थ नाहीये. तो तिच्यावर झेप टाकणारच, पण तेव्हा लक्षात आलं पाठीमागे दरवाजा आहे. तिने डायरेक्ट उडी मारून दरवाजाच्या बाहेर तिने उडी मारली. बाहेरून दरवाजा त्या ठिकाणी लावून घेतला. त्या बिबट्यानं तितक्याच वेगानं मागोमाग उडी मारली, पण त्या महिलेचा वेग जास्त होता. तिचं प्रसंगावधान जास्त होतं. अगदी 2 सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर त्या महिलेला बिबट्याचा पंजा तिच्या गळ्यावर बसला असता, पण तिने असं प्रसंगावधान राखलं. ती महिला दरवाजाच्या बाहेर तिने उडी फेकली. तिच्या हातापायाला थोडंसं लागलं होतं, पण तिने त्याच वेगानं दरवाजाची कडी लावून घेतली. ती महिला तिथून पळून गेली. तिने मेन गेटचा दरवाजा देखील लावला. तिला लागलं होतं, पण तिचा जीव वाचला होता. ती तशी शेजाऱ्यांकडे गेली. शेजाऱ्यांना कल्पना दिली मी माझ्या घरात बिबट्या कोंडला आहे. शेजाऱ्याला खरं वाटलं नाही, पण खिडकीतून पाहिल्यानंतर लक्षात आलं एक बिबट्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो.
लगेच वन अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला. तिथून त्यांनी लगेच पिंजरे आणून त्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये टाकलं. वन अधिकाऱ्याकडून या महिलेच्या प्रसंगावधानाचं कौतुक झालं. संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये या महिलेचं त्या ठिकाणी अभिमानानं नाव घेतलं जातंय. या महिलेसारखं प्रसंगावधान जर असेल तर तुमच्या पुढे बिबट्या काय, वाघ काय, सिंह जरी आला तरी तुम्ही जीव वाचू शकता, असा संदेश याच्यामधून मिळाला आहे. आता या घटनेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या गावात बिबट्यांचा वावर वाढला आहे का? तुम्हाला बिबट्यांविषयी नेमकं काय वाटतं? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि असा एखादा प्रसंग जर झाला असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नोंदवायचा आहे. आपण नक्कीच त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.